गुरुजी, धनुराशीसाठी 2026 कसं आहे? धनुराशीचे लोक जे असतात त्यांचे हे मायनस पॉइंट मी सांगतोय. अहंकारी स्वभाव खूप जास्त होऊन जातो. नाते संबंधात हे खूप लॉयल असतात. या लोकांवरती अंधविश्वास ठेवू शकतो, पण अभिमानामुळे हे संबंध बिघडवून घेतात. मी प्रत्येक राशीचं अवगुण सांगतोय आणि ते काय कमी करायचे ते पण सांग. जानेवारी आणि फेब्रुवारी महिना यांच्यासाठी खूप चांगला आहे. धन संपदा घेऊन येतोय. मार्च महिन्यात शासनाचं दंड भरावं लागेल. गाडी वाहन चालवताना चालन लागून जाणे, ज्या ज्या वस्तू असतात जिथं शासनाकडनं तुम्हाला दंड भोगावे लागतात किंवा शिक्षा लागते किंवा पैसे भरावे लागतात, त्या गोष्टीकडे बारीकाईने लक्ष ठेवा. तुम्हाला त्या अडचणी येत आहे. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर बेस्ट आहे लक्ष्मीसाठी. स्वास्थ्यासाठी पण चांगलं आहे. कुंडलीमध्ये पुढे जाऊन शनी मंगळाची जी युती येते ती यांना लाभदायी ठरते. याच्यात यांची प्रगती खूप होते. उत्तरार्ध घरातले म्हातारे जे लोक असतात त्यांना स्वास्थ्य संबंधित अडचणी येईल आणि यांचा पैसा खूप खर्च होईल. त्याच्यात या गोष्टी दिसून येत आहे. तर पहिल्यापासूनच त्यांच्या तब्येतीची काळजी घ्या, तर ते येणारी अडचण छोटी होऊन जाते. धनुराशीवाल्यांनी पिवळा रुमाल खिशात ठेवणे, सोन्याची चेन किंवा सोन्याचं काहीतरी आभूषण अंगावर ठेवणे, एक चांगला पुष्कराज आणि मोती घालून घेणे, ते अभिमान जे आहे ते कमी होतो मोती घातल्याने. आणि पुष्कराज घातल्याने लक्ष्मी खूप येते. हे दोन वस्तू नेहमी जवळ ठेवणे, याच्याने प्रगती खूप चांगली होईल. गणेश उपासना करावी. वर्ष खूप चांगलं आहे. यशस्वी भव. धनुराशी मालामाल भव. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.